So now we will start with the, after translation, the regulation of the gene expression. Now this is a multi-step process by which a gene is regulated and its product will be synthesized. So what is regulation of gene expression? It is a multi-step process by which a gene will be regulated and its product will be synthesized. Thus gene expression results in the formation of a polypeptide chain, and gene expression process, it is regulated by different levels. Okay, so at what levels it is? In eukaryotes the regulation can be at different levels, like the transcriptional level, that is the formation of the primary transcript. Then second, the processing level, that is the regulation of splicing. Third one is the transport of mRNA from the nucleus to the cytoplasm. And the lastly the translational level. म्हणजे जीन एक्सप्रेशन जी आहे त्याचं रेग्युलेशन म्हणजेच काय ते आपण शिकणार आहोत. सो असा एक मल्टीस्टेप प्रोसेस आहे ज्यामध्ये जीन रेग्युलेट केली जाते आणि तिचं जे प्रोडक्ट आहे ते सिंथसाइज केलं जातं. म्हणजे जीन एक्सप्रेशन आहे त्यामुळे पॉलिपेप्टाइड चेनचं फॉर्मेशन होणार आहे आणि जीन एक्सप्रेशन प्रोसेस जो आहे तो डिफरंट लेवल्सला रेग्युलेट केला जातो. युकॅरियोट्समध्ये हे रेग्युलेशन डिफरंट लेवल्सला असेल. जसं ट्रान्स्क्रिप्शनल लेवलला असेल त्यावेळेला प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट फॉर्म होईल. त्याच्यानंतर प्रोसेसिंग लेवलला असेल म्हणजे स्प्लायसिंग रेग्युलेट केलं जाईल. थर्ड असेल mRNAचं ट्रान्सपोर्ट न्यूक्लियसपासून सायटोप्लाझमकडे. आणि लास्ट असेल ट्रान्सलेशनल लेवलला असेल. ओके, सो त्यातलं आपण पहिलं बघूया. Genes of a cells, they are expressed to perform different functions. For example, an enzyme beta galactosidase, it is synthesized by E. coli. It is used for the hydrolysis of lactose into galactose and glucose. So lactose, in the presence of the beta galactosidase enzyme and water molecule, that is hydrolysis will takes place and it will be converted into galactose and glucose. म्हणजे जे सेलचे जीन्स आहेत ते एक्सप्रेस केले जातात आणि त्याच्यानी डिफरंट फंक्शन्स परफॉर्म केले जातात. जसं जी एन्झाईम एक्झाम्पल आहे बीटा गॅलोक्सिडेज, ही ई कोलाई सिंथसाइज करते आणि ही जी एन्झाईम आहे ती लॅक्टोजचं रूपांतर गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये करते आणि वॉटर त्यासाठी लागणार आहे. ओके, if E. coli bacteria do not have lactose in the surrounding medium as a source of energy, then beta galactosidase is not synthesized. So it is a metabolic or physiological environmental condition that regulate the expression of gene. The development and the differentiation of the embryo into an adult organism is also as a result of the coordinated regulation or expression of several sets of genes. आता ई कोलाई बॅक्टेरियामध्ये जर तिला लॅक्टोज सराउंडिंग मीडियममध्ये मिळालं नाही एनर्जीचा सोर्स म्हणून, तर जी एन्झाईम बीटा गॅलोक्टिसिडाईज आहे ती सिंथसाइज केली जात नाही. म्हणजेच काय, ही एक मेटाबॉलिक किंवा फिजिओलॉजिकल किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे ज्याच्यामुळे जीन एक्सप्रेशन हे रेग्युलेट केलं जातं. ओके, जे डेव्हलपमेंट म्हणजे एम्ब्रिओचं जेव्हा डेव्हलपमेंट आणि डिफरन्सिएशन ॲडल्ट ऑर्गॅनिझममध्ये होतं त्यावेळेला हे सुद्धा खूप सारे सेट्स जीन्सचे यांच्या रेग्युलेशन किंवा एक्सप्रेशननी त्याचा रिझल्ट असतो. ओके, नाव वन हॅज टू अंडरस्टँड अँड नो द मेकॅनिझम बाय विच द ऑर्गॅनिझम्स रेग्युलेट द जीन एक्सप्रेशन इन रेस्पॉन्स टू चेंज इन द एन्व्हायरमेंट. So, if so, whether a single mechanism will exist for the regulation of the expression of the different genes or different sets of genes or different genes, they are regulated by different mechanisms, we have to see. म्हणजेच काय, हे सगळं आपल्याला समजण्यासाठी आणि ऑर्गॅनिझम्समध्ये जीन एक्सप्रेशन कसं होतं
हे समजण्यासाठी आपल्याला म्हणजे कसं होणार आहे ते, जर चेंजेस झाले एन्व्हायरमेंटमध्ये तर हे समजण्यासाठी आपल्याला हे समजायचं आहे. आणि जर असं होत असेल तर ते एक सिंगल मेकॅनिझम आहे त्या जीनच्या डिफरंट जीन्सच्या एक्सप्रेशनसाठी किंवा रेग्युलेशनसाठी, किंवा सेट ऑफ जीन्सच्या रेग्युलेशनसाठी, किंवा डिफरंट जीन्स हे रेग्युलेटेड आहेत डिफरंट मेकॅनिझमनी, हे आपल्याला बघायचं आहे. नाव सर्टन बॅक्टेरिया लाईक ई कोलाई, they adapt to their chemical environment by synthesizing certain enzymes depending upon the substrate which is present. Such adaptive enzymes are called as inducible enzymes, and a set of genes which will be switched on when it is necessary to metabolize a new substrate. Okay, and this phenomena is called as induction, and small molecules will be responsible for that, and they are called as inducer. This is a positive control. काही बॅक्टेरिया जसं ई कोलाई हे केमिकल एन्व्हायरमेंटला ॲडॅप्ट होतील. कसे होतील तर ते काही एन्झाईम सिंथेसाइज करतील. त्यांच्या मीडियममध्ये कुठला सबस्ट्रेट प्रेझेंट आहे त्यानुसार ते एक स्पेसिफिक एन्झाईम सिक्रेट करतील. अशी जी ॲडॅप्टिव्ह एन्झाईम आहेत त्यांना आपण इंड्युसिबल एन्झाईम्स म्हणतात. ओके, आणि या जे सेट जीन्सच्या ज्या स्विच ऑन होतील, आणि कधी स्विच ऑन होतील तर ज्या वेळेला नेसेसिटी असेल मेटाबोलाइज एक नवीन सबस्ट्रेट मेटाबोलाइज करण्यासाठी, आणि या फिनॉमिनाला आपण म्हणायचं इंडक्शन. आणि जो स्मॉल मॉलिक्यूल या इंडक्शनसाठी जो रेस्पॉन्सिबल असेल त्याला आपण म्हणायचं इंड्युसर. आणि हे जे आहे ते पॉझिटिव्ह कंट्रोल असणार आहे. ओके, नाव repressible regulation of gene is seen when the end product of a biosynthetic pathway like amino acid is provided in the medium. म्हणजे ज्या वेळेला बायोसिंथेटिक पाथवेचा जो एंड प्रोडक्ट जसा ॲमिनो ॲसिड हा जेव्हा मीडियममध्ये प्रोव्हाइड केला जातो त्यावेळेला रिप्रेसिबल रेग्युलेशन ऑफ जीन होतं. अशा वेळेला at this time integral biosynthesis of amino acid stops. It is a negative control, so the metabolite, that is the amino acid, turns off a set of genes involved in the producing that metabolite, and this is called as the feedback repression. म्हणजेच हा नेगेटिव्ह अशा वेळेला इंटरनल बायोसिंथेसिस अमिनो ॲसिडचं बंद केलं जाईल, आणि हा एक नेगेटिव्ह कंट्रोल आहे. म्हणजेच जो मेटाबोलाईट आहे म्हणजे ॲमिनो ॲसिड तो टर्न ऑफ करेल एक सेट ऑफ जीन्सला, आणि जे जीन्स काय करतात त्या मेटाबोलाईटला प्रोड्यूस करण्याच्या क्रियेमध्ये इन्व्हॉल्ड होते, आणि याला म्हणतो आपण फीडबॅक रिप्रेशन. ओके, पुढचा जो भाग आहे ऑपेरॉन कन्सेप्ट, हे तुम्हाला मी वर्गात शिकवलेलं आहे, त्यामुळे मी ते आता शिकवणार नाही.